नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल। मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। तारीख 11 फेब्रुवारी 2022, तिथी दशमी, वार शुक्रवार, नक्षत्र मृगशीर्ष, योग वैधृती, करण गर आणि वाणिज्य। आजची चंद्र राशी आहे वृषभ राशी। आजचा राहुकाळ सकाळी 11:12 पासून दुपारी 12:35 पर्यंत राहुकाळ आहे। मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। मानसिक चंचलता आज जाणवेल। तुमच्या कल्पनाशक्तीला तुम्हाला आज वाव देता येईल। मुलाबाळांकडून आज एखादी चांगली बातमी तुमच्या कानी पडण्याची शक्यता आहे। आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन तुमच्या हातून आज होईल। परोपकारी दृष्टिकोन ठेवून आज हातून दान धर्माची शक्यता आहे। आज तुमच्या कामामध्ये अचानक धनलाभाची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये वैचारिक स्थिरता ठेवावी लागेल। काही गोष्टींमुळे मानसिक त्रास आज जाणवण्याची शक्यता आहे। पत्नीशी किंवा पतीशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मनाची विशालता दाखवावी लागेल। मानसिक स्थिती चांगल्या पद्धतीने ठेवावी लागेल, त्यासाठी योगासनांचा आधार घ्यावा। तुमच्या लिखाणकामात चांगली प्रगती होईल। विद्यार्थी असाल तर उत्कृष्ट गुणाने पास होण्याची शक्यता आहे। जोडीदाराच्या स्वभावाची नवीन ओळख तुम्हाला होईल। आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतावर आग्रही राहाल आणि तुमच्या आवडीनिवडीबाबत ठाम भूमिका घ्याल। एखादी गोड बातमी तुमच्या कानी पडण्याची शक्यता आहे। तुमच्या गोड बोलण्यामुळे सर्वांचं मन आकर्षित करून घ्याल। तुमचा संपूर्ण दिवस घरातील कामात व्यतीत होईल। जोडीदाराचे मनातले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तुमच्या स्वतःच्या भावनेला आवर घालावी लागेल। मुलांचा खोडकरपणा वाढण्याची शक्यता आहे। तुमच्या हातून मैदानी खेळ खेळले जातील। तुमच्या अंगातील उत्साह आज वाढण्याची शक्यता आहे। सर्व कामं विनासायास पार पडतील। तुमच्या हाताखालील लोकांचे तुम्हाला सहकार्य मिळेल आणि त्यातून तुम्हाला समाधान लाभेल। स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल, त्यातून भविष्यात फायदा होईल। वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घेण्याची प्रयत्न करावा। एकूणच शुभ दिवस राहील। तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7। वृषभ राशी। जुन्या एखाद्या कामातून धनलाभ संभवतो। रेस, सट्टा, मटका यातूनही लाभाची शक्यता आहे। त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत। काही कामं विनासायास पार पडतील। तुम्हाला आज तुमच्या कामाचा आनंद घेता येईल। तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे आणि प्रगतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल। भागीदाराशी मतभेद संभवतात, परंतु ते फार काळ टिकणार नाहीत याची काळजी घ्यावी, अन्यथा व्यवसायात नुकसान भोगावे लागेल।
काही आर्थिक प्रश्न आज मार्गी लागतील. जमिनीच्या कामांमधून धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तुमचं कोडकौतुक केलं जाईल. तुमच्या मुलांचा खोडकरपणा आणि त्यांचं धाडस आज वाढेल. सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत तुम्ही आज आखाल. शेअरच्या माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. एखादी पैजही जिंकता येईल. एखादं धाडसाचं काम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्यातूनही तुम्हाला धनलाभ संभवतो. तुमच्या मुलांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. तुम्हाला आज सर्वांशी आदराने वागणे पाहिजे. तुमच्या वागण्यातून इतरांवर छाप पाडली पाहिजे. अतिशय भावुक होऊन चालणार नाही. थोडासा बुद्धीनेही विचार करावा. तुमचं वैवाहिक जीवन आज अतिशय रसीलं राहील. काही गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. तुमच्या लेखनाला चांगलाच प्रतिसाद मिळेल. कुठलंही काम करताना विचारपूर्वक करावं आणि फसवणाऱ्या लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामं वेळेत पार पडतील. मनाची चंचलता आज वाढण्याची शक्यता आहे. परंतु नुसती काळजी करत बसू नका. तुम्ही करत असलेल्या कामातील विलंब दूर करा. तुमच्या मुलांशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. आज तुम्हाला उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील व्यक्तींचा सहवास वाढेल. भागीदारीचा व्यवसाय करत असाल तर चांगली कमाई होईल. तुम्हाला तुमच्या कामाचं योग्य प्रकारे नियोजन करावं लागेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घालावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या पत्नीची उत्तम साथ लाभेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल आणि आदर सन्मान वाढेल. भागीदारांशी वादविवाद करण्याचा प्रयत्न करू नका. त्यातून तुमच्या व्यवसायाला कीड लागेल. आज तुमचे संपर्क क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. तुमच्या जोडीदाराची आज कलेच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज कोणत्याही आकर्षणाला बळी पडायचं नाही. तुमच्या प्रेमसौख्याला आज बहर येईल. तुम्हाला आज तुमच्या कुटुंबामध्ये मान सन्मान मिळेल. तुमच्या हातून तुमच्या जोडीदाराचे काही लढीक हट्ट पुरले जातील. तुमच्या हातून एखादं मनोरंजन किंवा लिखाण होण्याची शक्यता आहे. त्यातून तुमचं मन त्यात रमेल. आज बुद्धीने विचार करावा. तुमच्यातील धाडस येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या स्वभावामध्ये आज काहीसा कठोरपणा दिसून येईल. परंतु प्रेमळपणाची बाजू कोणालाच दिसणार नाही. आज जुन्या मित्रांशी गप्पा गोष्टी होतील. त्यातून तुमचं संभाषण कौशल्य वाढवता येईल. एखाद्या नातेवाईकांशी गाठ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मनातील इच्छेला प्राधान्य द्याल आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या भावंडांचा तुमच्या एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. स्पर्धेत यश मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे
2 आणि 7. कर्क राशी, तुमच्या हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी तुमच्यावर टीका होऊ शकते. आज तुम्ही स्वतःच्या मतावर आग्रही राहाल. कदाचित कानाचे किंवा डोळ्यांचे विकार संभवतात, त्या दृष्टीने काळजी घ्यावी आणि आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. आज तुम्ही तुमच्या भावंडांची बाजू जाणून घ्याल. तुमच्या कामातील ऊर्जा वाढेल. तुमच्या हातात आज सत्ता किंवा अधिकार येण्याची शक्यता आहे. कोणत्याही आकर्षणाला आज बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून कामं करून घेणे सर्वस्वी तुमची जबाबदारी राहील. आज तुमच्या कामांमध्ये नातेवाईकांची मदत घेता येईल. नोकरी करत असाल तर अत्यंत चांगला दिवस जाईल. तुमचा संपूर्ण दिवस काहीसा आळसात जाण्याची शक्यता आहे. काही लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला तुमच्या कामांमध्ये मन गुंतवावं लागेल. नातेवाईकांची मदत घेऊन तुम्ही तुमचं काम पूर्ण करावे. कितीही अवघड परिस्थिती असली तरी व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तुमच्यावर असणारी आर्थिक जबाबदारी येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. काही काळासाठी अनावश्यक खर्च होईल, परंतु तो टाळलेलाच बरा. तुमच्या अधिकारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही तिखट किंवा चमचमीत पदार्थ खाण्याचे योग आहेत. आज काही धार्मिक ग्रंथांचं वाचन होईल आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडण्याची शक्यता आहे. विनाकारण आणि सतत काहीतरी विचार करत राहणे योग्य नाही. आज तुम्हाला स्वतःचं परीक्षण करावं लागेल. तुमच्या हातून उत्तम लिखाण होईल. आज तुमच्या हातून परोपकार किंवा दानधर्म होण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पाहावे. अनावश्यक खर्च कमी करावा. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी, आज तुमची जुगाराची आवड पूर्ण होईल. तुम्ही आज मुलांच्या सहवासात रमाल. काही गोष्टींमध्ये अभ्यासू दृष्टिकोन ठेवावा लागेल. मनातील ताणतणाव बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा. घरातील गोष्टींमध्ये तुम्हाला आज अधिक लक्ष घालावे लागेल. कदाचित वयाने लहान असलेल्या व्यक्तींशी नवीन मैत्री जोडाल. तुमच्या कामामध्ये आज कुटुंबातील स्त्रियांची मदत होईल. कदाचित मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे आज योग आहेत. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आजचा संपूर्ण दिवस कौटुंबिक क्षण आनंदात जातील. आज तुम्ही सर्वांना आपलेसे करून घ्याल, परंतु फक्त गैरसमजाला मनामध्ये खतपाणी घालू नका. आज इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करावे लागेल. कदाचित मुलांचा खोडकरपणा वाढू शकतो. त्यावर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज कदाचित स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार मनात येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. कोणतंही काम धाडस करून हाती घ्याल, त्यात तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. तुमच्या मुलांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर निश्चित प्रभाव पडणार आहे. आज तुम्ही सर्वांशी
गोडी गुलाबीने आणि आदराने वागाल, त्या वागण्यातून इतरांवर चांगली छाप पडेल. आज तुमच्या मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. परंतु तुमच्या भावंडांचा तुम्हाला आज विरोध होईल. गृहसौख्याकडे आज तुमचं लक्ष लागून राहील. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी आणि मुलांकडे लक्ष ठेवावे. भागीदारीत निश्चित यश मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. आज तुम्ही स्वतःच्या बळावर काही कामं हाती घ्याल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. तुम्हाला तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे तुमचं स्वतःचं नुकसान होऊ शकतं. आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी, कारण अपघाताचे योग आहेत. आज तुम्ही स्वतंत्र विचार दर्शवाल. घराच्या सुशोभीकरणासाठी वेळ काढाल आणि तुमच्या कामाचं योग्य नियोजन कराल. आज सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये. आज तुमच्या घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. जवळचे काही प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. त्यापूर्वी काही तयारी करण्याची गरज आहे. आजचा संपूर्ण दिवस तुमचा व्यस्त राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला आज काहीसे उष्णतेचे विकार जाणवतील. जुन्या काही मित्रांची किंवा नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून इतरांचे कौतुक होईल आणि तुमच्या हातून आज दानधर्म होईल. तुमच्या आत असलेला कवी आज जागा होईल. तुमच्या हातून एखादी कविता लिखाण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रवासाची हौस असेल तर आज तुम्ही ती पूर्ण कराल. सर्वांच्या बाबतीत आनंददायी दृष्टिकोन ठेवा. सर्व काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत बसू नका. आज तुम्ही हजरजबाबीपणा दाखवाल. त्यामुळे गोड बोलून तुमचं सर्व कामं पूर्ण करून घ्याल. त्यामुळे तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडेल. तुम्हाला आज अचानक धनलाभाचे योग आहेत. रेस, जुगार, सट्टा यातून अधिक लाभ संभवतो. आज तुमचं मन चंचल राहील. आज कोणाच्याही भानगडीत पडू नये. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. तुळ राशी. आज सामुदायिक वादात किंवा एखाद्याच्या भानगडीत तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. गैरसमजुतीमुळे तुम्हालाच मानसिक त्रास संभवतो. आज डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. नेत्रविकार होण्याची शक्यता आहे. उधार उसनवारीचे व्यवहार करताना सावध रीतीने करावेत. आज काही कामं अडकून पडू शकतात. तुम्हाला शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. सामुदायिक गोष्टींमध्ये बोलताना किंवा तुमचं मत व्यक्त करताना सावधानता बाळगावी. कुठे प्रवास करत असाल तर स्वतःची काळजी घ्यावी. प्रवासात त्रास होऊ नये याचाही प्रयत्न करावा. तुम्हाला तुमचं आध्यात्मिक बळ आज वाढवावं लागेल. आज तुमच्यावर असणारी जबाबदारीची जाणीव ठेवून तुम्ही वागाल. कोणत्याही सामाजिक कार्यात आज तरी सहभाग घेऊ नका, परंतु धार्मिक कार्यामध्ये निश्चित सहभाग घ्या. एखादा जवळचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
आणि एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचीही शक्यता आहे. कोणालाही जामीन राहू नका, कारण भविष्यामध्ये कर्ज प्रकरणात तुम्ही स्वतः अडकण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील असलेल्या गैरसमजुतीमध्ये वादविवाद वाढू शकतात. तुमची संगीताबद्दलची असलेली आवड आज वाढीस लागेल. तुमच्या कलेला चांगली दाद मिळेल आणि कौतुक होईल. आज तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभण्याची शक्यता आहे. महिला वर्गांना दागदागिने खरेदी करण्याचे योग आहेत. तुमच्या हातून एखाद्या छोट्या सामाजिक कार्यात हातभार लागेल, परंतु तुम्हाला सर्वांशी गोडी गुलाबीने वागावे लागेल. कोणालाही कटू बोलणे टाळावे. धार्मिक गोष्टींमध्ये लक्ष घालावे लागेल. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराची बाजू समजून घ्यावी लागेल. स्वतःच्या मतावर आग्रही राहू नका. परमार्थिक राहिल्यामुळे तुमची उन्नती होईल. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. आज तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडिलांचं मत तुम्हाला विरोधी वाटू शकतं, परंतु प्रतिकूलतेतून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. तुमचा हट्टीवादीपणा तुम्हाला आज बाजूला ठेवावा लागेल. वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा लागेल. आज तुम्ही तुमच्या कामातील दर्जा टिकवण्यासाठी धडपड कराल आणि काहीसं स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घेऊन त्या दृष्टीने किंवा त्या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. आज तुमची फसवणूक होऊ शकते. फसवणुकीपासून सावध राहावे लागेल. आज तुम्हाला आनंदी दृष्टिकोन ठेवूनच सर्वांशी वागावे लागेल. प्रत्येकाशी बोलताना गोड बोलावे, त्यामुळे तुम्हाला तुमचा कार्यभाग साधता येईल. आज तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्याल आणि बौद्धिक चालाकी दाखवाल. यामुळे तुमची कामं चुटकीसरशी पार पडतील. शांत मनाने व विचारी मनाने निर्णय घ्यावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर उत्तम छाप पडेल. जवळचा प्रवास करत असाल तर स्वतःची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये काही आजार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाची तांत्रिक बाजू घेऊनच कामात पुढाकार घ्यावा लागेल. आध्यात्मिक गोष्टीसाठी आज वेळ काढाल. एखाद्या देवाची उपासना करण्यासाठी तुम्हाला सेवा करावी लागू शकते. तुमचं मन काहीसं विचलित राहील. येत्या काही दिवसात प्रमोशनचे योग संभवतात. घरात तुमच्या पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तुम्हाला सतर्क राहावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामांमध्ये व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागतील. तुमच्या हाती काही विशेष अधिकार येण्याची आज शक्यता आहे. कुटुंबातील लोकांची तुम्हाला आज उत्तम साथ लाभेल आणि तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. आज चांगलाच व्यावसायिक लाभ संभवतो. आज नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफिलीत तुम्ही रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. तुमचा व्यावसायिक स्तर आज सुधारण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छा पूर्ण कराल. तुमच्या कामामध्ये सहकार्यांची मदत घेता येईल. अपेक्षित लाभाची तुमची अपेक्षा आज पूर्ण होईल.
एखाद्या कामात वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. तुम्ही करत असलेल्या कामाची योग्य पावती तुम्हाला मिळेल. व्यावसायिक असाल तर उत्तम लाभ मिळेल. मनातील चुकीच्या आणि विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपवण्याकडे तुमचा कल राहील. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये स्त्रियांची मदत मिळेल. आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या बदलाला सामोरे जावंच लागते, हे लक्षात ठेवा. त्या बदलाचं योग्य प्रकारे आकलन करू शकाल. तुमचे विचार आज शुद्ध होतील आणि समोरच्या व्यक्तीच्या समोर तुम्ही व्यवस्थितपणे ते विचार मांडू शकाल. जुगाराची आवड असेल तर आज निश्चित धनलाभ मिळेल. आज तुम्ही दिवसभर मुलांच्या सहवासात रमाल. तुम्हाला अभ्यासू दृष्टिकोन ठेवावा लागेल. मनातील ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टींकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. आज तुम्ही नवीन मित्र जोडण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील स्त्रियांची तुमच्या कामात आज निश्चितच मदत होईल. अचानक धनलाभ झाल्यामुळे मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. घरातील सर्व वातावरण आज आनंदी राहील. घरात स्वच्छता ठेवाल. तुमची वैचारिक पातळी आज सुधारण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून धार्मिक ग्रंथांचं वाचन होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. आज तुम्हाला तुमच्या कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. एखाद्या कामातून किंवा कमिशनमधून अचानक धनलाभ संभवतो. स्थावर मालमत्तेच्या कामात तुम्हाला लाभ मिळेल. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. जुनी उधारी आज वसूल होईल. तुमच्या कलेला योग्य दाद मिळेल. तुम्हाला अपेक्षित असलेल्या लाभ मिळाल्याने आज तुम्ही खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. कमिशनच्या माध्यमातून आज निश्चित धनलाभ होईल. तुमच्या ओळखी आज वाढतील. अधिकारी व्यक्तींचा घरात सहवास लाभेल. गृह उपयोगी वस्तूंचा आज खरेदी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात, परंतु उगाचच विरोध करत बसू नका. भागीदारीच्या व्यवसायामध्ये अधिक लक्ष घालावे लागेल, कारण त्यातून तुम्हाला जोरदार नफा संभवतो. आज नवीन वस्त्र खरेदीचे तुमचे योग आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. तुम्हाला तुमच्या कामाचं आज योग्य पद्धतीने नियोजन करावे लागेल. तुमच्या सहकाऱ्यांचा तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. तुमच्या मतांचा आदर केला जाईल. घरातील कामामध्ये तुम्हाला अधिक लक्ष गुंतवावे लागेल. आज तुमचा रुबाब वाढेल, परंतु काही वेळा तुम्हाला स्वतःला माघार घ्यावी लागेल. तुमच्या स्वयंशिस्तीचा कुठेही बडगा करू नका. तुम्ही करत असलेली कामातील घाई काहीही उपयोगाची नाही. तुम्हाला त्यामुळे नुकसान संभवते. कोणत्याही कामात संयम बाळगावा लागेल किंवा कोणत्याही प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही विरोधाला बळी पडू नका. भावंडांकडून तुम्हाला मदत होईल. उगाचच एखाद्याच्या भांडणात पडू नका. नुकसान संभवते. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी
शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. आज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगलाच लाभ संभवतो. तुमच्या अंगी असलेल्या कलेला आज चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगलं राहील. तुमच्या हातून मनाजोगती खरेदी होईल. मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. तुमच्या वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. तुमच्या हातून व्यभिचार होण्याची शक्यता आहे, परंतु तो टाळलेलाच बरा. तुम्ही तुमची कला आज इतरांसमोर सादर कराल. त्यातून तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडेल आणि तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. आज तुमच्या हातून एखाद्याला मदत होऊ शकते. कोणाबद्दलही मतभेद किंवा राग मनात ठेवू नका. तुमच्या जुन्या दुखण्यांकडे किंवा आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्याने तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या वागण्याने इतरांची मनं जिंकून घ्याल. तुमच्या औद्योगिक वातावरणामध्ये आज अनेक चांगल्या संधी मिळतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आज तुमचा बहुतेक वेळ प्रवासात जाईल. तुमच्या हाती आज काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल. हातून दानधर्म होईल. गंभीरपणे विचार करणं सोडून द्या, कारण अतिविचारामुळे काहीही फायदा होत नाही. तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये प्रौढता आणावी लागेल. कौटुंबिक विचारांना तुम्हाला आज प्राधान्य द्यावे लागेल. बाहेरच्या वस्तू खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आज तुमच्यावर तुमच्या जोडीदाराचे वर्चस्व राहील. तुम्हाला तुमचं मत शांतपणे मांडावं लागेल. भौतिक गोष्टीमध्ये काही कमी असल्यास फार विचार करू नका. आज तुम्हाला तुमचे आवडीचे पदार्थ खावयास मिळतील आणि कौटुंबिक आनंद मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. मानसिक चंचलता आज जाणवेल. तुमच्या कल्पनाशक्तीला तुम्हाला आज वाव देता येईल. मुलाबाळांकडून आज एखादी चांगली बातमी तुमच्या कानी पडण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन तुमच्या हातून आज होईल. परोपकारी दृष्टिकोन ठेवून आज हातून दानधर्माची शक्यता आहे. आज तुमच्या कामामध्ये अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये वैचारिक स्थिरता ठेवावी लागेल. काही गोष्टींमुळे मानसिक त्रास आज जाणवण्याची शक्यता आहे. पत्नीशी किंवा पतीशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मनाची विशालता दाखवावी लागेल. मानसिक स्थिती चांगल्या पद्धतीने ठेवावी लागेल. त्यासाठी योगासनांचा आधार घ्यावा. तुमच्या लिखाणकामात चांगली प्रगती होईल. विद्यार्थी असाल तर उत्कृष्ट गुणाने पास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन ओळख तुम्हाला होईल. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतावर आग्रही राहाल आणि तुमच्या आवडीनिवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. एखादी गोड बातमी तुमच्या कानी पडण्याची शक्यता आहे. तुमच्या गोड बोलण्यामुळे सर्वांचं मन आकर्षित करून घ्याल. तुमचा संपूर्ण दिवस घरातील कामात व्यतीत होईल. जोडीदाराचे मनातले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या स्वतःच्या भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा खोडकरपणा
वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून मैदानी खेळ खेळले जातील. तुमच्या अंगातील उत्साह आज वाढण्याची शक्यता आहे. सर्व कामं विनासायास पार पडतील. तुमच्या हाताखालील लोकांचे तुम्हाला सहकार्य मिळेल आणि त्यातून तुम्हाला समाधान लाभेल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल, त्यातून भविष्यात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घेण्याची प्रयत्न करावा. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.